इतिहास. भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले? जिम्बिका ग्राम. भगवान महावीर को जिम्बिका ग्राम में क्या हुआ? भगवान महावीर यांना ज्ञान प्राप्ति वैशाली जवळ जिम्बिका ग्राम, वैशाली के बाजू में वैशाली नगर में वैशाली जवळ जिम्बिका ग्राम येथे रिजुवालिका नदीच्या काठावर सालाच्या वृक्षाखाली झाली. कुंदग्राम येथे भगवान महावीर यांचा जन्म. भगवान महावीर जन्म का कुंदग्राम में जन्म हुआ. ज्ञान प्राप्ति कहाँ पे? जिम्बिका ग्राम, वैशाली में जिम्बिका ग्राम में. सालच्या झाड होता. सारनाथ येथे गौतम बुद्ध यांनी आपले जीवनातील पहिले प्रवचन दिले. गौतम बुद्ध सारनाथ में पहला प्रवचन उन्होंने दिया. हे ठिकाण यूपीमध्ये वाराणसी जिल्ह्यात गंगा व गोमती श्रवण बेळगोळ हे ठिकाण कर्नाटक राज्यात असून जैन धर्मांचे तीर्थक्षेत्र आहे. येथे बाहुबली मंदिर आहे. तेथे गोमटेश्वर मूर्ती आहे. सारनाथमध्ये गौतम बुद्ध यांनी पहिले आपले प्रवचन दिलेले होते. कुंदग्राम में भगवान महावीर का जन्म. जिम्बिका ग्राम में त्यांनी पहिले त्यांचे ज्ञान प्राप्ती झाले होते सालच्या झाडाखाली. फतेहपूर सिक्री बद्दल खालीपैकी चूक वाक्य ओळखा. 1572 गुजरात जिंकल्यानंतर अकबरने फतेहपूर सिक्री बसवली. फतेहपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा आहे. फतेहपूर सिक्री येथे सलीम चिश्ती यांचा दर्गा आहे. अकबरचे दहन या इथे नाही आले. अकबरचे दहन कुठे आले? अकबरचे दहन कुठे झाले आहे बाबा? सम्राट अकबर यांचे दहन यूपी के आग्रा जिल्ह्यात सिकंदरा येथे झाले. यूपी आग्रा सिकंदरा. अकबर का जो मृत्यु है यूपी का सिकंदरा में हुआ है. 1572 गुजरात जब लूट लिया था उसने. 1572 में गुजरात जब लूट लिया था अकबर ने फतेहपूर सिक्री बसवली. फतेहपूर सिक्री ते बुलंद दरवाजा आहे. फतेहपूर सिक्री सलीम चिश्ती यांचा दर्गा आहे. अकबरचे दहन फतेहपूर सिक्री ने भाई अकबर का आगरा में हुआ है. सिकंदरा. उसने खुद नया शहर बसाया था. सम्राट अकबर दहन यूपी मधील आग्रा जिल्ह्यातील सिकंदरा येथे झाला. सम्राट अकबर तिसरा मुघल सम्राट होता. 1556 ते 1605 या काळात फतेहपूर सिक्री गुजरात विजयाच्या स्मरणार्थ या शहराची स्थापना 1572 मध्ये अकबरने केली होती. हे शहर लाल वाळूच्या दगडापासून बनलेले आहे व हे मुघल साम्राज्याचे पहिले नियोजित शहर होते. हे शहर सुफी संत सलीम चिश्ती यांच्या स्मरणार्थ बांधले. सूफी सलीम चिश्ती जे आहे 1986 साली शहराला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकाच्या कांस्य मूर्ती सापडली आहे? मोहनजोदडो या ठिकाणी नर्तकची कांस्य मूर्ती. सिंधू संस्कृती सिंधू नदीच्या काठी अस्तित्वात होती. शहरीकरण झाली. पहिली संस्कृती होती सिंधू संस्कृतीमध्ये शहरे हडप्पा मोहनजोदडोमध्ये नर्तक कांस्य मूर्ती. नर्तकची कांस्य मूर्ती धोलावीरा पाकिस्तानमधील मोहनजोदडो येथे महान स्नानगृह तसेच नर्तकाची मूर्ती सापडली. या शहराविषयीचा इतिहास दाखवणारा सिनेमा मोहनजोदडो. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध परिषद झाली नाही? 3 ठिकाणी. सारनाथ, राजगृह, वैशाली हुई है. सारनाथ राजगृह वैशाली 3 ठिकाणी यांची परिषद झालेली आहे. सारनाथ राजगृह वैशाली. बौद्ध धर्माची 3 परिषद झाली. सारनाथ राजगृह वैशाली. अजिंठा लेणी चित्रामध्ये प्रामुख्याने जातक कथा अजिंठा लेणी जातक कथा आहे. अजिंठा लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोची इसवी सन 1983 साली घोषित आहे. या वारसा स्थळ दर्जा मिळणाऱ्या देशातील पहिल्या ठिकाणांपैकी एक आहे. अजिंठा लेणी भारतातील पहिली लेणी आहे. भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि अनेक बौद्ध विभूतीचे चित्रण आढळते. जातक कथांच्या आधारे केलेले कथांचे अनेक अंकन या लेण्यांमध्ये दिसून येते. अजिंठा लेणी ही बौद्ध धर्माच्या वारसा जतन करणारी प्रदीर्घ कालखंडाची लेणी. अजिंठा लेणी छत्रपती संभाजी महाराजनगर जिल्ह्यात वाघूर नदीच्या काठावर आहे. आज हडप्पा मोहनजोदडो ठिकाण पाकिस्तानमध्ये आहे.
हडप्पा आणि मोहनजोदडो पाकिस्तानमध्ये आहे. भारतात सर्वात जुनी नगरे 1922मध्ये पंजाब प्रांतातील उत्खननात हडप्पा मोहनजोदडो येथे सापडलेली अखंड भारतात सिंधू व तिच्या उपनद्या काठी ही शहरे आढळल्याने या नगरांच्या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हटले आहे. हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्रयुगीन संस्कृती आहे. ताम्रयुगीन संस्कृती हडप्पा ताम्रयुगीन संस्कृती आहे. हडप्पा हे ठिकाण रावी नदीच्या काठावर आहे. हडप्पा रावी नदीच्या काठावर, मोहनजोदडो हे सिंधू नदीच्या काठावर आहे. सिंध झेलम चिनाब रावी. हडप्पा हे उत्खनन दयाराम साहनी यांच्या नेतृत्वात मोहनजोदडो व राखालदास बॅनर्जी यांच्या सुरुवात झाली. प्राचीन संस्कृती महाकाव्य महाभारताचे लेखक कोणी ऋषी आहे. प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक महाभारत व्यासमुनी. महाभारत व्यासमुनी. रामायण वाल्मिकी. कालिदासने मेघदूत. कालिदास का मेघदूत. तुलसीदास की रामायण. वाल्मीकि भी रामायण है, तुलसीदास की भी रामायण है. महाभारत महर्षी व्यासांनी लिहिली. मूळ रामायण ऋषी वाल्मिकी यांनी रचलेले. कालिदास यांचे मेघदूत, ऋतुसंहार, कुमार संभव, रघुवंशम, अभिज्ञान शाकुंतलम, विक्रम उर्वशीयम. संत तुलसीदास यांचे रामचरितमानस, कवितावली, बर्वे, रामायण. महाभारत हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे ग्रंथ महाकाव्य आहे. मध्ययुगीन भारतात खालीलपैकी कोणत्या साम्राज्याने मध्ययुगीन राज्य सेवेत महिलांना रोजगार दिला होता. मध्ययुगीन भारत कोणी? विजयनगर. अरे बापरे, विजयनगर एम्पायर. लेडीज के लिए रिजर्वेशन सबसे पहले उधर आया था. महान विजयनगर एम्पायर. बाप रे बाप, विजयनगर एम्पायर लेडीज के लिए है ना. विजयनगर साम्राज्याची स्थापना 1336 मध्ये हरिहर आणि भुवन यांनी केली. त्यांनी आपल्या गुरु विद्यावरण यांच्या प्रेरणेने विजयनगरात संगम घराण्याची सत्ता सुरू केली आणि हम्पीला आपली राजधानी बनवली. विजयनगर साम्राज्य हम्पी होती 1639 पर्यंत अस्तित्वात होते. चोल साम्राज्य विजयालय. विजयनगर साम्राज्य हरिहर बुक्का. म्हैसूर साम्राज्य वाडियार राजवंश. मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज. अर्थशास्त्र चाणक्याने लिहिलेला दुसरा ग्रंथ चाणक्य नीती. चाणक्य यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त असे म्हणतात. कौटिल्य आणि विष्णुगुप्त तक्षशिलामधील विद्वान आणि मौर्य साम्राज्याचे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे शिक्षक व पालक होते, तसेच महामंत्री होते. मौर्य घराण्याची स्थापना करण्याची चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला दिली होती. नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राज्यात काळात बांधले गेले? नळदुर्ग. इब्राहिम आदिलशाही. नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राज्याच्या काळात बांधले गेले? इब्राहिम आदिलशाही. तारीख-ए फरिश्ता या ग्रंथामध्ये हा किल्ला राजा नळ यांनी बांधला असा उल्लेख करण्यात आलेला आहे. यावरून या किल्ल्यावर नळदुर्ग असे म्हटले आहे. चालुक्य, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मोगल, मराठी आणि इंग्रजांच्या सत्ता पाहिलेला हा नळदुर्ग किल्ला स्वतंत्र भारतातही अत्यंत कणखरपणे उभा आहे. तारीख-ए फरिश्ता ग्रंथ मुस्लिम इतिहासकार फरिश्ता यांनी लिहिला. नळदुर्ग किल्ला धाराशिव जिल्ह्यात आहे. सोलापूरमध्ये विचारला. नळदुर्ग किल्ला इब्राहिम आदिलशाह. इब्राहिम आदिलशाह. नळदुर्ग किल्ला इब्राहिम आदिलशाह. धाराशिव जिल्हा. नळदुर्ग किल्ला धाराशिव जिल्हा. होट्टल मंदिर हेमाडपंथी. भाई ये होट्टल मंदिर हेमाडपंथी नांदेड. होट्टल मंदिर हेमाडपंथी नांदेड. शीख गुरुधर्माचे इथं हे सुद्धा आहे. होट्टल मंदिर हेमाडपंथी नांदेड. सिद्धेश्वर मंदिर होट्टल देलगुरू जिल्हा नांदेड येथे एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र. या गावात कल्याणी चालुक्य काळातील 3 शिलालेख उपलब्ध झाले आहे. हेमाडपंथी शैलीतील मंदिरे: घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ, औंढा नागनाथ, हिंगोली, श्री मल्लिकार्जुन, दहिसर, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर, भुलेश्वर मंदिर, महाळशी, त्र्यंबकेश्वर मंदिर, योगेश्वरी देवी, अंबाजोगाई. हेमाडपंथी मंदिर शैलीच्या बांधकामाची सुरुवात देवगिरी साम्राज्याच्या प्रधान हेमाद्री यांनी केली, त्यामुळे तिला हेमाडपंथी म्हणतात. राजा हेमाद्री. देवगिरी साम्राज्य. महाराष्ट्र, दख्खन व पठारावर वापर. या शैलीत दगडे कोरून चुन्याचा वापर न करता मंदिरे बांधतात. बापरे बाप, दगडे कोरूनच करतात. हेमाडपंथी म्हणतात त्याला. कोणत्या वेदामध्ये संकेताचा उल्लेख केलेला आहे?
सामवेद से स से संगीत, सामवेद में संगीत, सामवेद में संगीत, सामवेद में संगीत। ऋग्वेद पहिला वेद विविध शक्तींना देवता मानले आहे। यजुर्वेद यज्ञविषय, यजुर्वेद में यज्ञ किया। सामवेद में संगीत दिया आहे। अथर्ववेद में शेवटचा वेद जीवन कसे जगावे। आयुर्वेद याचाच एक भाव आहे। आयुर्वेद अथर्ववेद का एक भाग आहे। अथर्व प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जॉरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे। जॉरवे संगमनेर, अहिल्यानगर। जोरवे संगमनेर तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यात आहे। जोरवे येथे उत्खनन केल्यावर पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष सापडले। हे अवशेष इसवी सन पूर्वी 150चे आहेत। उत्खनन सापडलेल्या या संस्कृतीला जोरवे संस्कृती म्हणतात। सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता। निसर्गाची पूजा आणि यज्ञ, बरोबर आहे। निसर्गाची पूजा आणि यज्ञ करणं हेच काम होतं त्यांचं। पण काळांतराने पारंपरिक वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने निसर्गाची उपासना आणि यज्ञ हा होता। वैदिक आर्याचा साध्या धर्मावर विश्वास होता आणि ते अतिशय धार्मिक होते। त्यांनी सूर्य, अग्नी, वास, पहाट, पाणी, पाऊस, देव, इंद्र आणि पृथ्वी निसर्गाच्या शक्तींना उपासना केली। जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात। जैनांच्या पवित्र ग्रंथाला आगमसूत्र, मोस्ट टाइम भी भाई। जैन लोग का पवित्र ग्रंथ, जैन का पवित्र ग्रंथ कोणता है। आगमसूत्र। भगवान महावीर है ना, भगवान महावीर के बाद में होती। ऋषभदेव पहिले होते। जैनांचे वाङ्मय मूलतः प्राकृत भाषेत आहेत। महावीरांनी आपल्या धर्माचा उपदेश अर्धमागधी या प्राकृत जनभाषेत केला। श्वेतांबर जैनांचे 45 आगम ग्रंथ अर्धमागधी भाषेतच आहे। गुप्त युगात वराहमिहिरने बृहत्संहिता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला। ते कोणत्या विषयावर लिहिला होता। खगोलशास्त्र। बृहत्संहिता, वराहमिहिर बृहत्संहिता, वराहमिहिरचे खगोलशास्त्र। वराहमिहिर बृहत्संहिता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयावर होता। वराहमिहिर बृहत्संहिता खगोलशास्त्र। वराहमिहिर बृहत संहिता खगोलशास्त्र। वराहमिहिर बृहत्संहिता 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 खगोलशास्त्र। बृहत्संहिता हा ज्योतिषशास्त्रावर असलेला ग्रंथ आहे। याचे लेखन वराहमिहिर यांनी केलेलं आहे। खगोलशास्त्रावर आहे भाई। या ज्योतिषशास्त्राच्या अंगारच्या केला त्यात राशीशास्त्र ग्रंथ होता ना। खगोलशास्त्र। अजिंठाचे चित्र काय दर्शवतात। जातक कथा। अजिंठाचे चित्र म्हणजे जातक कथा। जातक कथा दर्शवतात। संभाजी महाराज जिल्हा अजिंठा येथे प्रसिद्ध लेणी आणि हा पहिला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट 1983 युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे। अद्वैत तत्वज्ञान शंकराचार्य का अद्वैत सिद्धांत मांडला त्यांनी। अद्वैत शंकराचार्य 8व्या शतकाच्या सुरुवातीचे भारतीय तत्वज्ञानी होते। त्यांनी अद्वैत वेदांताचा सिद्धांत मांडला। हे एक हिंदू तत्वज्ञान आहे जो ब्रह्मा, आत्मा, विद्या, ज्ञान, अविद्या म्हणजे अज्ञान, माया, कर्म आणि मोक्ष यावर केंद्रित आहे। संस्कृत कवी कालिदासाने नागपूर येथील रामटेक येथे खालील कोणते काव्य रचले। मेघदूत उनका है। रामचरितमानस उनका है। हे रामचरितमानस भाई भी देखे ना अपने। रामचरितमानस उनका है ना। रामचरितमानस भी देखेगा तेरे को टेंशन मतलब भी दिखाता। रामचरितमानस जिसने वेद लिखा है, जिसने वेदों की रचना की है, उसके बाद में रामचरितमानस भी दिखा रहा है। एक सेकंड रामचरितमानस तुलसीदास की रामचरितमानस है। तुलसीदास का रामचरितमानस है। तुलसीदास का रामचरितमानस है। कुमार संभव तो उसी का है। संस्कृत के कालिदास ने लिखा है, पर मेघदूत उन्होंने यहाँ पे लिखा है। मेघदूत हे कवि कालिदास भाई। भंडारा में भी वो रहता है, एक हुआ था महाकवि। भंडारा में एक महाकवि हुआ था, क्या तो भी नाम था उसका। मेघदूत हे कवी कालिदासने रचलेले आहे। बाहेर काव्य रामचरित्र तुलसीदास कालिदास यांच्या इतर रचना ऋतुसंहार, कुमार संभव, रघुवंशम, मेघदूत कोणत्या
वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती आहे. अथर्ववेदमध्ये औषधी वनस्पती म्हणजे आयुर्वेद की बात हो रही है. सामवेद में संगीत की बात हो रही है. ऋग्वेद में भगवान किसको मानने का, यजुर्वेद में यज्ञ दिया है. आयुर्वेद शास्त्राचे अधिक वर्णन आहेत, म्हणून आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद मानतात आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. प्राचीन वेद ऋग्वेद एकूण 4 वेद आहेत. संगीताचे सामवेद हडप्पा संस्कृतीने महान स्नानगृह मोहनजोदडो पाकिस्तान में मोहनजोदड़ो सिंधु नदी के किनारे, हडप्पा सिंधू नदी के मोहनजोदड़ो रावी नदी मोहनजोदड़ो मृतांच्या डोंगर हे पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतातील आहे. मोहनजोदड़ो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले आहे. या स्नानगृहाची लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर आहे आणि खोली 2.5 मीटर आहे. कालीबंगन राजस्थान, दायमाबाद महाराष्ट्र में अहमदनगर जिल्हा प्रवरा नदी तीरावर. छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यातील असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्यात बांधले? यादव घराणे. देवगिरी किल्ला यादव घराणा. देवगिरी किल्ला यादव घराणा. दौलताबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव असून येथे देवगिरीचे यादव यांचे ऐतिहासिक किल्ला आहे. कैलास मंदिर राष्ट्रकूट यांनी बांधले. कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवाड्याची राष्ट्रकूट झाली? कैलास मंदिर विचार परिचयात्मक माहिती. आधी कळस मग पाया या तत्वावर डोंगरात वरून खाली रचना आहे. कैलास मंदिर आहे ना. वेरूळ लेणी सुद्धा तिथे. निर्माण करते होते राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम. कृष्ण प्रथम. इसवी सन 5 से 10वें शतक. राष्ट्रीय स्मारक जागतिक वारसा स्थळ. इसको 500 साल लग गए भाई. ठिकाण वेरूळ. छत्रपती संभाजी महाराज निर्माण 8व्या शतकातील राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी केले होते. हे मंदिर म्हणजे दक्षिण आणि उत्तर वास्तूची स्थापना केल्याची उत्कृष्ट नमुना. पुढीलपैकी कोणता गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? कुमारगुप्त पहिला. महेंद्रादित्य कुमारगुप्त पहिला. कुमारगुप्त या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली. चंद्रगुप्त दुसरा राजानंतर महेंद्रादित्य राजा झाला. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ लुंबिनी या ठिकाणी आहे. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कपिलवस्तू जवळील लुंबिनी येथे. भगवान महावीर जन्मस्थळ कुंडग्राम. जिंबिका ग्राम या ठिकाणी त्यांना ज्ञानप्राप्ती सालच्या झाडाखाली झाली होती. नाव सिद्धार्थ. गौतम बुद्ध गौतमी मावशीवरून. लुंबिनी नेपाळ. इसवी सन 563. सारनाथ कुशीनगरमध्ये पहिले प्रवचन. सारनाथ है वैशाली और एक और है सारनाथ वैशाली. 3 ठिकाणे. कुशीनगर उत्तर प्रदेश. बोधगया बिहार में. ज्ञान प्राप्ति. मृत्यु कुशीनगर उत्तर प्रदेश में. यूपी के कुशीनगर में. महाबलीपुरम पल्लव. महाबलीपुरम जो कहाँ पे? तमिलनाडु में. महाबलीपुरम पल्लव स्थापना कोणी केली? पल्लव. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? पल्लव राजवंश. महाबलीपुरमची स्थापना पल्लव राजांनी केली. महाबलीपुरम सध्या तामिळनाडू राज्यात आहे. तेथील रथ मंदिर प्रसिद्ध आहे. महाबलीपुरम का रथ मंदिर. महाबलीपुरम पल्लव राजवंश. महाबलीपुरम रथ मंदिर पल्लव. महाबलीपुरम पल्लव काय? बहुजन हित आहे बहुजन सुख आहे. बुद्ध धर्म ही शिकवण कोणाची आहे? बौद्धची आहे. बहुजन हित आहे बहुजन सुख आहे. बुद्ध कोणाची शिकवण आहे? बुद्धची शिकवण आहे. बहुजन हित आहे बहुजन सुख आहे. बुद्धची शिकवण आहे. बहुजन हित आहे बहुजन सुख आहे. बहुजन सुख आहे शिकवण गौतम बुद्ध यांची शिकवण आहे. बुद्धांनी 29व्या वर्षी राजपदाचा त्याग केला व समाजासाठी काम करायचे ठरवले. पाली भाषेतून त्यांनी शिकवण दिली. गौतम बुद्ध अष्टांग मार्ग सांगितला व त्यांच्या आवरणासाठी 5 मार्ग सांगितले. 5 मार्ग. अहिंसा, सत्य, चोरी, इंद्रावर संयम, निर्व्यसनीपणा. बौद्ध धर्मग्रंथ त्रिपिटक पाली भाषेत. दक्षिणेतील विजयनगर राज्याची स्थापना. विजयनगर एम्पायर की हम्पी.
विजयनगर राज्य की एम्पायर की हम्पी और लेडीज़ के लिए आरक्षण दिया था इस नौकरी में। विजयनगर हम्पी, विजयनगर राज्याची राजधानी हम्पी होती. सध्याचा स्थापना हरिहर व युवक यांनी केली आहे. बुक्क हम्पी हे तुंगभद्रा नदीकाठी आहे. कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ राजा होता. म्हैसूर ही टिपू सुलतानची राजधानी होती. विजापूर ही चालुक्यांची राजधानी होती. खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? त्रिपिटक बौद्ध धर्मांचा त्रिपिटक आहे. धर्मग्रंथ बौद्ध त्रिपिटक, जैन धर्म का आगम, मोस्ट टाइम जैन का, मुस्लिमचे कुराण, शीख गुरु ग्रंथ साहिब, ख्रिश्चनचे बायबल, हिंदूचे भगवद्गीता. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? सिंधू नदीच्या काठी. हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली म्हणून त्याला सिंधू संस्कृती सुद्धा असे म्हणतात. हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकास कांस्य धातू वापरणारे म्हणून कांस्य संस्कृती म्हणतात. हडप्पा येथे उत्खननात सापडलेली म्हणून हडप्पा संस्कृती असे म्हणतात. त्या लोकांना लिपीचे ज्ञान होते पण ते लिपी वाचता आली नाही. येथे घोडा सिंह हे प्राणी नव्हते. तेव्हा लोहाचा शोध लागला नव्हता. सिंधू संस्कृती अंदाजे काळ 2500 वर्षापूर्वी ही मातृसत्ताक होती. शोध दयाराम साहनी. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थाचे कोठे क्षेत्र आहे? कचनेर. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान कचनेर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कचनेर येथे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र आहे. 24 तीर्थंकर होते. 24 तीर्थंकर भगवान महावीर. धर्मग्रंथ आगमाय, पंचमहाव्रत आणि त्रिरत्ने यातून शिकवण दिलेली आहे. गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत होते? ते पाली भाषेचा उपयोग करत होते. गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना पाली भाषा वापरत होते. तेव्हा सुमारे 2500 वर्षापूर्वी पाली सर्वसामान्यांची भाषा होती. त्यामुळे धर्मप्रचारास वाव मिळाली. पाली भाषेत शिकवण बौद्ध धर्म, अर्धमागधी भाषेत शिकवण महावीर जैन धर्म. तुलसीदास की रामचरितमानस. अवधी भाषेतील साहित्यिक निर्मिती कोणी केली? तुलसीदास की रामचरितमानस. रामचरितमानस ही अवधी भाषेतील साहित्यिक निर्मिती तुलसीदासने केली. तुलसीदास हे संस्कृत पंडित होते परंतु अवधी भाषेतील बोलीभाषेत त्यांना काव्य स्वरूपात रामायण लिहिले. कालिदासांनी कुमारसंभव, मेघदूत, शाकुंतला ही नाटके लिहिली. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? गांधारी. धृतराष्ट्राची पत्नीचे नाव गांधारी होते. धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव गांधारी होते. धृतराष्ट्र 100 कौरवांचा पिता होता म्हणजेच पांडवांचा चुलता किंवा पांडूचा भाऊ होता. दुर्योधन हा धृतराष्ट्राचा सर्वात मोठा मुलगा होता. पांडूचे 5 पुत्र होते. त्यांना पांडव असे म्हणत. कुंती ही पांडूची पत्नी म्हणजे पांडवांची आई होती. तसेच ती कर्णांची आई होती. बहामनी साम्राज्याची स्थापना कोणी केली? हसन गंगू. बहामनी एम्पायर हसन गंगू. हसन गंगू म्हणजेच अल्लाउद्दीन हसन बहामनी याने बहामनी राज्याची स्थापना केली. बहामनी दक्षिण भारतातील पहिली स्वतंत्र इस्लामी सल्तनत होती. बहामनी एम्पायर. अच्छा. मुघलांचा इतिहास. मुघलांचे खालीलपैकी राज्य करणे सर्वात आधी ते सर्वात नंतरच्या असं त्यांच्या काळानुसार क्रम लावा. रजिया सुलतान फर्स्ट नंबर पे. रजिया सुलतान फर्स्ट. दूसरा गियासुद्दीन बलबक. तिसरा जलालुद्दीन खिलजी. चौथा अलाउद्दीन खिलजी. रजिया सुलतान, गियासुद्दीन बलबक, जलालुद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी. जलालुद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी. रजिया गियासुद्दीन जलालुद्दीन अलाउद्दीन. जलालुद्दीन के बाद में अलाउद्दीन आया था. जलालुद्दीन को मार दिया था अलाउद्दीन ने. रजिया सुल्तान सबसे पहले रजिया सुल्तान गियासुद्दीन, जलालुद्दीन अलाउद्दीन, 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 रजिया सुल्तान गियासुद्दीन, जलालुद्दीन अलाउद्दीन. रजिया सुल्तान 1205 ते 1206 दिल्लीची सुलतान होती. गियासुद्दीन बलबक
1286 दिल्लीचा सुलतान होता जलालुद्दीन खिलजी. 1290 ते 1200 दिल्लीचा सुलतान होता जलालुद्दीन खिलजी. 1213 दिल्लीचा सुलतान होता रजिया सुलतान. ही इल्तुतमिश याची मुलगी रजिया सुलतान. भाई इल्तुतमिश देख रहा कितना बड़ा जिगरा है उसका. इल्तुतमिश रजिया सुलतान इल्तुतमिश की मुलगी. रजिया सुलतान इल्तुतमिश यांची मुलगी होती. बाबरचे आत्मचरित्र. अकबरनामा. बाबरने तुझ के बाबरी हे आत्मचरित्र तुर्की भाषेत लिहिले. तुर्की में लिखा था. थर्ड रूलर था बाबर जो है ना. नहीं भाई बाबर ने लिखा था बाबर ए बाबरी. तुझ के बाबरी. बाबरनामा तुर्की भाषेत आहे बाबरनामा. अब्दुल रहीम खाना यांनी तुझा के बाबरीचे पर्शियन भाषेत केले. बाबरने 1526 साली पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोधीला पराभव करून भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. बाबर मूळचा उझबेकिस्तानचा होता. शासक होता उझबेकिस्तान की ताश्केंत राज्य. मुघल सत्तेचा कालखंड 1523 ते 1857. औरंगजेबची कबर कुठे आहे? खुलताबाद. औरंगजेबची कबर कुठे आहे? खुलताबाद येत आहे. औरंगजेबची कबर खुलताबाद या ठिकाणी आहे. खुलताबाद औरंगाबाद. औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यातील खुलताबाद गावात आहे, परंतु त्याचा मृत्यू भिंगार अहिल्यानगर येथे झाला. भिंगार येथे मृत्यू खुलताबाद या ठिकाणी समाधी आहे. औरंगजेबच्या कारकिर्दीत मुघलांच्या विजयांनी कळस गाठला होता. दिल्ली येथे आलमगीर या उपाधीने त्यांचा राज्याभिषेक झाला होता. औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूरपणे हत्या केली. औरंगजेबचे मूळ नाव मुही अल्दीन अहमद. औरंगजेबचा मृत्यू 3 मार्च 1707 भिंगार अहिल्यानगरमध्ये झाला. फतेहपूर सिक्री अकबरने बांधले आहे. अकबर सम्राट अकबरने फतेहपूर सिक्री बांधून 1601 मध्ये आपली राजधानी केली. नंतर अकबरने आपली राजधानी लाहोरला नेली होती. प्रवेश मार्गावर बुलंद दरवाजा बांधण्यात आला. त्याने दीन ए इलाही हा नवा धर्म सुरू केला. दीन ए इलाही. अबुल फजल यांनी अकबरनामा नावाच्या अकबराचे चरित्र लिहिले. त्याचे 9 दरबारी नवरात्र म्हणून ओळखले जात होते. अकबर धार्मिकदृष्ट्या सहिष्णू होता. त्याने हिंदू धर्मावर लावलेला जजिया कर रद्द केला. पुन्हा सुरू औरंगजेबने केला. कोणत्या मुघल सम्राटच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना सुरू केला? जहांगीर के दरबार में आया था. जहांगीर मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिली कारखाना सुरू केली. पहिली वखार सुरत. पानिपतचे पहिले युद्ध. बाबर वर्सेस इब्राहिम लोधी. 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई उत्तर भारतातील पानिपत शहराजवळ 1526 साली अफगाण योद्धा बाबर और लोधीवंशी इब्राहिम लोधी यांच्यात झाला. या लढाईने भारतात मुघल साम्राज्याचा पाया रोवला व या लढाईत इब्राहिम लोधी मारला गेला. इतिहास काळातील राज्य व्यवहार कोशातील काही प्रतिशब्द आहे, त्यांच्या अर्थ न्याय योग्य वेळ लिहा. फतेह म्हणजे विजय. फतेह हो गई म्हणजे विजय होगी. किताब म्हणजे पदवी ना. फरमान म्हणजे राजपत्र. दस्तपोशी म्हणजे हस्तस्पर्श. किताब म्हणजे पदवी, दस्तपोशी हस्तस्पर्श. फतेह म्हणजे विजय, फरमान राजपत्र. इसवी 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी नेली? सिकंदर लोधी. 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा कोणी नेली? दिल्ली से आग्रा सिकंदर लोधीने आपली राजधानी नेली. 1506 मध्ये सिकंदर लोधी आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे हलवली, म्हणून त्याला आग्रा शहराचे निर्माणकर्ता म्हणतात. लोधी घराणे अफगाणिस्तानचे होते, म्हणून त्यांना पठाण असेही म्हणतात. सिकंदर लोधींनी इब्राहिम लोधी सत्तेत आला त्याच वेळी बाबरने भारतावर हल्ला केला व त्यावर बाबर विजयी झाला. बाबर हा पहिला मुघल राजा होता. कुतुब मिनारची उंची किती आहे? 73 मीटर. कुतुब मिनार 1193 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक दिल्ली 73 जागतिक वारसा स्थळ आहे. मराठ्यांचा इतिहास. मोस्ट IMP मराठ्याचे इतिहास. पेशवा सैन्याची व्यवस्था पाहणे. पेशवा म्हणजे पेशवा म्हणजे पंतप्रधान. अचूक म्हणजे योग्य. ठीक आहे. अमात्य म्हणजे जमा खर्च पाहणे. बरोबर आहे. अमात्य म्हणजे जमा खर्च पाहणे. सचिव म्हणजे सुमंत म्हणजे परराष्ट्रमंत्री. अमात्य म्हणजे जमा खर्च पाहणे. सुमंत परराष्ट्रमंत्री फॉरेन मिनिस्टर. सचिव म्हणजे आज्ञापत्र तयार करणे. सेनापती
सैन्य व्यवस्था पाहणे, मंत्री पत्रव्यवहार पाहणे, न्यायाधीश न्यायदान करणे, पंडित धार्मिक बाबी पाहणे, मुख्य प्रधान राज्यकारभार चालवणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांचा कालानुक्रम लावा. ACBD. ए. सर्वात पहिले अफजल खानचा वध, मग पन्हाळा किल्ला. अफजल खानचा वध केला, पन्हाळ्याचा वेढा घेतला. ACB. पन्हाळ्याच्या किल्ल्यामध्ये शाहिस्ते खानला कापला, मग सुरतेची पहिली लूट. सर्वात शेवटी सुरतेची पहिली लूट. अफजल खान पन्हाळा, शाहिस्ते खान सुरतची पहिली लूट. अफजल खान पन्हाळा, शाहिस्ते खान सुरतेची पहिली लूट. अफजल खान पन्हाळा, शाहिस्ते खान ऐसा है ना, एक तो ऐसा है. 1 2 3 4. अफजल खानचा वध, पन्हाळ्याच्या वेढा, शाहिस्ते खानचा वध, सुरतेची पहिली लूट. अफजल खान को मार के पन्हाळा किल्ला हातात घेतला. मग तिथे पन्हाळ्यात कोण होता? शाहिस्ते खान होता. मग त्याची सुरतेची लूट केली. अफजल खानचा वध 10 नोव्हेंबर 1659 रोजी सातारा. अफजल खानचा सातारामध्ये त्याला मारला होता. जिल्ह्यातील प्रतापगडच्या पायथ्याच्या अफजल खानचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. शाहिस्ते खानची बोटं कापली होती. शाहिस्ते खान बंगालचा मुघल सुभेदार होता. तसेच मुघल सम्राट औरंगजेबचा मामा होता. शिवाजी महाराजांना बंदोबस्त करण्यासाठी दख्खनला तो आल्यानंतर लाल महल येथे 1663 रोजी शिवाजी महाराजांनी तिथे पळून जाताना त्यांची बोटे कापली. पन्हाळ्याचा वेढा. विजापूरच्या सरदार सिद्दी जोहर यांनी महाराजांना पकडण्यासाठी 4 महिने 1660ला पन्हाळ्याला वेढा घेतला होता. पण महाराज 12 जुलै 1600 रोजी पन्हाळ्यावरून तीवरले. सुरतेची पहिली लूट. जानेवारी 18 रोजी महाराजांनी छत्रपती शाहू यांनी सातारा येथे कोणत्या वर्षी स्वराज्याची राजधानी निश्चित केली? 1708. छत्रपती शाहू महाराजांनी सातारा येथे कोणत्या वर्षी स्वराज्याची राजधानी केली? 1708 मध्ये. छत्रपती शाहू हे छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म 18 मे 1682 रोजी माणगाव जवळील गांगुली नावाच्या गावात झाला. छत्रपती शाहू हे स्वराज्याचे 5वे छत्रपती होते. त्यांनी सातारा ही आपली स्वराज्याची राजधानी केली व तेथे आपला राज्याभिषेक 12 जानेवारी 1708 रोजी केला. त्यांनी बहिरोपंत पिंगळे यांना प्रधान व धनाजी जाधव यांना सेनापती म्हणून नेमले होते. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळीत सुमंतचे काम. सुमंत म्हणजे परराष्ट्र मंत्री. शिवरायांच्या अष्टप्रधानातील 8 सल्लागार मंडळांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पेशवे प्रधान म्हणजे मोरोत्र्यंबक पिंगळे. अमात्य रामचंद्र मुजुमदार. जमाखर्च पाहणे. सचिव अण्णाजी दात्ते. सरकारी आज्ञापत्र पाहणे. सेनापती हंबीरराव मोहिते. पंडितराव मोरेश्वर पंडित. न्यायाधीश नेराजीरावजी. मंत्री दत्ताजी वाकनीस. पत्रव्यवहार पाहणे. सुमंत रामचंद्र डाबीर. परराष्ट्रमंत्री पाहणे. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणते पद परराष्ट्रमंत्री? सुमंत पद. पंत सुमंत डबीर रामचंद्र त्र्यंबक डबीर हे स्वराज्याचे परराष्ट्रमंत्री होते. परराष्ट्रांना खालील पत्र पण ठीक आहे ना. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती संभाजी महाराज पुरंदर किल्ल्यावर झाला आहे. पुरंदर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे. पुरंदर किल्ल्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 16 मे 1657 रोजी साईबाई यांच्या पोटी झाला. सईबाई. त्यांनी लिहिलेले पुस्तक बुधभूषण, नायिका भेद, नखशिखांत. छत्रपती संभाजी महाराज मृत्यू 11 मार्च 1689 तुळापूर पुणे. समाधी वडू बुद्रुक तालुका शिरूर पुणे. पेशवे काळात मामलेदारच्या कचेरीत कोणता अधिकारी असे? मुजुमदार. मामलेदार पदावरील व्यक्ती राज्यकारभाराचा जमाखर्च सांभाळत असत. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ होते. शेवटचे पेशवे नानासाहेब पेशवे. अच्छा, पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? जिजाबाई. जिजाऊंना शिवाजी महाराजांच्या घडवले. त्यांनी त्यांच्या गुरु होत्या. 1630 मध्ये शिवरायांनी डोंगरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. राजमाता जिजाऊ. 12 जानेवारी 1598 सिंदखेड जिल्हा बुलढाणा. जिजाऊंच्या 2 अपत्ये होती. संभाजी पहिला आणि शिवाजी. निधन 17 जून 1674. पाचाड जिल्हा रायगड जिल्ह्यातील पाचाड.
पाचाड या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला? प्रतापगड त्यांनी स्वतः बांधलेला आहे. प्रतापगड त्यांनी कोंढाण्याला सिंहगड म्हणतात. प्रतापगड सातारा आहे 1656 प्रतापगड लढाई शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये 10 नोव्हेंबर 1659 रोजी या किल्ल्यावर तटबंदीच्या खाली झाली. 10 नोव्हेंबर हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. प्रतापगडावर भवानी माता मंदिर आहे. कोंढाण्याला सिंहगड हे नाव शिवाजी महाराजांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे प्रधानपद त्यांची चुकीत जोडी लावा. प्रधानपद मोरत्रंबक पिंगळे हे होते. सुमंत हे नाही होते. सुमंत कोण होते भाई? सुमंती हमशाया. सुमंत चुकी जोडी. सुमंत कोण होते बाबा? सुमंत रामचंद्र त्र्यंबक. सुमंत रामचंद्र त्र्यंबक. रामचंद्र त्र्यंबक. रामचंद्र त्र्यंबक सुमंत. 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 सुमंत कोण होते? रामचंद्र त्र्यंबक सुमंत. रामचंद्र त्र्यंबक सुमंत. शिवराज्याभिषेक 6 जून 1674 या दिवशी अष्टप्रधान मंडळ यांची स्थापना करण्यात आली. मुख्य प्रधान मोरोपंत त्र्यंबक पिवळे सर्वोच्च पद होते. अमात्य रामचंद्र नीलकंठ. सचिव अण्णाजी दात्ते. मंत्री दत्ताजी त्र्यंबक वाकणी. सेनापती हंबीरराव मोहिते. पंडितराव मोरेश्वर पंडित. न्यायाधीश निराजी राजा. सुमंत रामचंद्र त्र्यंबक. खालीलपैकी कोणता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात समावेश नव्हता? हंबीरराव मोहिते. निराजी रावजी. दत्ताजी वाकणीस होते. कान्होजी जेथे नव्हते. मोस्ट MP. कान्होजी जेथे प्रमुख मराठा सरदार होते. जेथे शिवाजी महाराज यांनी 1645 स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वराच्या परिसरात जेथे यांची मालकीचे होता. जेथे शिवाजी महाराज यांनी 1645 स्वराज्याची स्थापना केली जेथे यांच्या मालकीचा होता. प्रतापगडावरील अफजल खान विरोधातील लढाई सर्व नियोजन जेथे यांनी केले. कान्होजींना महाराजांना आग्रा येथून परत आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका. कान्होजी जेथे. अच्छा. कान्होजी जेधे. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय? बुधभूषण. नखशिखंत हे घेऊन होते ना. बुधभूषण होते. नखशिखंत वगैरे. बुधभूषण या ग्रंथाची निर्मिती शिवराजांनी 22व्या वर्षी केली. छत्रपती संभाजी महाराजांचे इतर ग्रंथ नायिकाभेद, नखशिखंत आणि 7 शतक. बुधभूषण ग्रंथात राज्यकारभार, सामाजिक स्थिती याबद्दल लेखन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात निराजी रावजी न्यायाधीश. रामचंद्र त्र्यंबक ते सुमंत. रामचंद्र त्र्यंबक सुमंत. निराजी रावजी न्यायाधीश. निराजी रावजी पंतप्रधान होते. पंतप्रधान म्हणजे पेशवा. मोरपंत त्र्यंबक पिंगळे. सेनापती सरनौबत हंबीरराव मोहिते. पंडित मोरेश्वर पंडित. सुमंत कोण होते? रामचंद्र त्र्यंबक. न्यायाधीश निराजीराव पंडित. निराजीपंत रावजी. पानिपतचे तिसरे युद्ध 1761 यावेळी पानिपत तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 रोजी मराठा साम्राज्याचे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात झाली. पानिपतचे पहिले युद्ध 1526 बाबर आणि इब्राहिम लोधी आणि दुसरे युद्ध 1556 अकबर आणि हेमू यांच्यात झाले होते. पानिपत तिसरे हरियाणा राज्यात आहे. इतिहासाच्या तीन प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर हरियाणा याच्यात आहे. 1526 बाबर वर्षी इब्राहिम लोधी. अकबर वर्षी विरुद्ध हेमू. तिसरा मराठा विरुद्ध अहमदशाह अब्दाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर? शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झालेला आहे. जन्म 1630 शिवनेरी. 1764 रायगड. 6 जून 1674 आणि 1680 मृत्यू रायगड. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या 1674 झाला? 6 जून. शिवनेरी किल्ल्यावर 1630 तालुका जुन्नर. 1640 विवाह साईबाई सोबत. 45 स्वराज्य स्थापन घेतले रायरेश्वर या ठिकाणी त्यांनी स्वराज्य स्थापन घेतली. 1659 अफजल खानचा वध. प्रतापगड. 16 शाहिस्ता खानची बोटे कापली. 1652 पुरंदरचा तह. मिर्झाराजे जयसिंग सोबत. 1674 शिवराज्याभिषेक रायगड. 1680 निधन रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? राजगड होती.
राजगडनंतर रायगड झालेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम राजधानी राजगड होती. सुरुवातीला महाराजांनी तोरणा व राजगड किल्ले ताब्यात घेतले. राजगड जिंकण्यास अवघड असल्याने त्यांनी राजगड राजधानी निवडली. रायगडच्या बांधकामानंतर रायगड ही मराठ्यांची राजधानी झाली. रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. तसेच त्यांच्या मृत्यूनंतर रायगड ही महाराजांची दुसरी राजधानी राहिली. दुसरे इंग्रज मराठी युद्ध या ठिकाणी झाले. आसई. सेकंड मराठा इंग्लिश वॉर आसई या ठिकाणी झाले. दुसरे इंग्रज मराठा युद्ध मराठा साम्राज्याचे ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाले होते. 1803 महाराष्ट्रात जालना जिल्ह्यातील आसई, अकोला जिल्ह्यातील आटगाव तसेच चिखलदऱ्याजवळील गविलगड येथे वेलेस्लीने मराठ्यांचा निर्णायक पराभव केला. 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचे राज्याभिषेक? रायगड. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या 15 13व्या 13व्या दिवशी त्रयोदशी झाली. वाराणसीच्या विश्वेश्वर किंवा गागा भट्ट पद्मराय यांनी शास्त्रानुसार हा सोहळा आयोजित केला. 6 जून शिवसाम्राज्य दिन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी ज्याला गागा भट्ट यांनी केला होता. पुरोहित गागा भट्ट यांच्या मार्गदर्शन वैदिक पद्धतीने झाला होता. 6 जून 1674. शिवाजी महाराजांच्या 8 सदस्य परिषदेत अष्टप्रधान खालीलपैकी कोण होते? खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री हे होते? सुमंत कोण होते? सुमंत कोण होते? रामचंद्र त्र्यंबक. न्यायाधीश कोण होते? निराजीरावजी न्यायाधीश होते. अमात्य म्हणजे अर्थमंत्री. सुमंत म्हणजे फॉरेन मिनिस्टर. अमात्यांचे काम साम्राज्याचे हिशेब तपासणे होते. पहिले अमात्य रामचंद्र निळकंठ मुजुमदार. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांचे काय काम होते? पंतप्रधानांना पेशवा म्हणत होते. पंतप्रधान पेशवा. मोरपंथ त्र्यंबक पिंगळे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले शिवराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समावेश नव्हता? शिवराज्यामध्ये कोणत्या ठिकाणी? पंढरपूरच्या शिवराज्यामध्ये समावेश नव्हता. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवराज्यामध्ये पंढरपूरचा समावेश होत नाही. महाराजांचे राज्य पश्चिम महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक या भागातील मोजक्या प्रदेशात होते त्यावेळी सुरुवातीला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या स्वारी सुरतेवर 1664 आणि 70 दोन वेळेस सुरतेवर हल्ला केला. 1664 आणि 70. शिवाजी महाराजांनी जानेवारी 1664 मध्ये मुघल साम्राज्यातील अतिश्रीमंत शहर सुरतेवर हल्ला करून शहर लुटून नेले. 1670 मध्ये सुरतेची दुसरी लूट केली. 1670 मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी हा इंग्रज वकील उपस्थित होता. हेनरी ऑक्सिडेन होता. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यात देश-विदेशातील मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात हेनरी ऑक्सिडेन हा इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित होता. हेनरीने राज्याभिषेक सोहळा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत संपूर्ण सोहळ्याची वर्णनात्मक माहिती आपली डायरीत नमूद केली होती आणि हीच माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्त्वपूर्ण मानली जाते. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला? तोरणा किल्ला सर्वात आधी त्यांनी जिंकला आहे. राजगड ही पहिली राजधानी होती. रायगड दुसरी राजधानी आहे. सिंहगडला कोंढाणा किल्ला असे म्हणतात. तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि अतिविशाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. तोरणा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकून घेतला. तोरणा किल्ल्याचे दुसरे नाव तोरणा किल्ल्याला प्रचंडगड आहे. पुणे पासून तोरणा किल्ल्याचे अंतर 60 किलोमीटर. तोरणाला प्रचंडगड. बुधभूषण. छत्रपती संभाजी महाराज. बुधभूषण छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत 2 खंडांमध्ये लिहिलेला ग्रंथ. या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावे त्याचे विवेचन केले आहे. मराठ्यांनी ज्या अटकेवर 1757 मध्ये आपला ध्वज फडकवला ते अटक नावाचे ठिकाण कुठे आहे? पाकिस्तान. कटक ओडिसा में है. अटक तथा
कॅम्पबेलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शहर आहे. 1757 पेशव्यांनी अटकेबाज झेंडा लावला होता. अँड द प्लेन्स ऑफ पानिपत वर नॉट मोरल फटल टू दी मराठे एम्पायर दॅन द अर्ली इन टू हिज एक्सलंट प्रिन्सेस. या तरुण पेशव्यांनी अकाली झालेला मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी लागलेला फार मोठा घाव. यापुढे पानिपतचा घाव काहीच नाही. प्रसिद्ध इतिहासकार जेम्स ग्रँडफ यांनी वरील गौरव उद्घाटन कोणत्या पेशव्याविषयी काढलेले? पेशवा माधवराव. पेशवा माधवराव. मोस्ट टाइम पेशवा माधवराव. पानिपतचे तिसरे युद्ध 1761 मध्ये मराठा साम्राज्याने अहमदशाह अब्दाली व पेशवा माधवराव. ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डीच नावाचा खंदक कोणत्या शहरात खोदला होता? कोलकाता. मराठा डीच. ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डीच नावाचा खंदक कोलकाता येथे खोदला. मगरीने पाय धरलेल्या राजेंद्र सारखी माझी स्थिती झाली आहे. मी आता मोठ्या संकटात आहे. आता माझी लाज राखणारा तूच आहे, असे पत्र लिहून कोणत्या राजकर्त्यांनी पहिल्या बाजीरावाची मदत मागितली होती? छत्रसाल बुंदेला. आपल्या तलवारीने मुघलांना पाणी पाजवणारे राजे छत्रसाल बुंदेला आणि बुंदेलखंड शिवाजी म्हणून ओळखले जायचे. छत्रसाल बुंदेलाखंड एक शक्तिशाली राज्य बनवले होते, परंतु यांच्या राज्य साम्राज्यावर जेव्हा मोहम्मद खान बंगसने हल्ला केला तेव्हा मात्र ते हतबलले. आपले राज्य वाचवण्यासाठी त्यांनी बाजीराव पेशव्यांकडे मदत मागितली. तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे कोणी नेतृत्व केले? सदाशिवराव पेशवे. मोस्ट टाइम सदाशिवराव पेशवे. तिसरे पानिपत सदाशिवराव पेशवे. बाळाजी विश्वनाथ पहिले बाजीराव होते. पानिपतचे तिसरे युद्ध मराठा सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे आणि अफगाणिस्तानचा राजा अहमदशाह अब्दाली यांच्या विरोधात झाले. पानिपतचे ठिकाण 14 जानेवारी 1671 हरियाणामध्ये आहे. तेथे महत्त्वाच्या 3 लढाया झाल्या आहेत. खालीलपैकी कोण पेशवा नव्हता? सदाशिवराव भाऊ पेशवा नव्हता. सदाशिवराव तिसऱ्या पानिपत युद्ध लढ्यामध्ये होता. पेशवा नव्हता. बाळाजी विश्वनाथ नानासाहेब माधवराव पेशवा होता. सदाशिवराव भाऊ पेशवे नव्हते. सदाशिवराव चिमाजी अप्पा भट. आता सदाशिवराव भाऊ हे मराठा साम्राज्यातील एक सेनापती व नानासाहेब पेशव्यांचे चुलत भाऊ होते. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. मराठी व अफगाणिस्तानच्या बादशाह अहमदशाह अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे झालेल्या लढाईत दरम्यानच्या बचेंगे तो और भी लढेंगे असे उद्घाटन कोणी केले? बचेंगे तो और भी लढेंगे. दत्ताजी शिंदे. बचेंगे तो और लढेंगे. दत्ताजी शिंदे हे मराठ्यांचे शूर सेनापती होते. पानिपतच्या युद्धात नजीकबक्षला त्यांनी ठार मारले. मरण्याच्या अगोदर नजीबने त्यांना विचारले होते, क्यों मरहट्टे और लढोगे? त्यावर दत्ताजीने दिलेले क्यों नहीं बचेंगे तो और भी लढेंगे हे उत्तर अजरामर आहे. अच्छा. खालील पेशव्यांचे त्यांच्या कालखंडात बाळाजी विश्वनाथ पहिले होते. बाळाजी विश्वनाथ पहिले ग्रंथ आहे 2-3-1-6-5-4 2-3-1-6-5-4 2-3-1-6-5-4 आहे ना. पहिला कोणता? 2-3-6. पहिला बाळाजी विश्वनाथ. पहिला बाजीराव बाळाजी विश्वनाथ. माधवराव नारायणराव सवाई माधवराव को नारायण दुसरा म्हणते. माधवराव नारायणराव दुसरा. नारायणराव सवाई माधवराव. बाळाजी विश्वनाथ पहिला बाजीराव. मग बाळाजी माधवराव नारायणराव असं आहे ना. हे सगळे आहे. 1802 मध्ये पेशव्यांनी इंग्रजी सैन्यात फौजा करार केला. दुसरा बाजीरावने इंग्रजी केला होता. होळकर विरुद्ध पेशवे व शिंदे यांची युती झाली. यावेळी बाजीराव पेशव्यांनी दौलतराव शिंदे यांचे समर्थन केले. 1802 मध्ये यशवंतराव होळकरांनी हडपसरच्या लढाईत पेशवे व शिंदे दोघांना हरवले व पराभवामुळे बाजीराव इंग्रजांच्या आश्रयाला वसईत गेला व तेथे त्यांच्याशी सैन्याची फौजा करार केला. खालीलपैकी कोणी
शेवटी मराठा पेशव्याच्या त्याच्या पदावरून हटवले, त्यांचा प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले. लॉर्ड हेस्टिंगचे शेवटी मराठा साम्राज्याला त्याच्या पदावरून हटवले, त्यांचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कुठे? वडुबुद्रुक येथे पुणे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. ते त्रिवेणी संगमावर महाराजांची हत्या करण्यात आली. 11 मार्च 1689. पुरंदर किल्ला, पुणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाचे पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण कुठे आहे? जव्हार. जव्हार पालघरमध्ये येते. शिरपामाळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी पदपावन झालेले जव्हार हे ठिकाण शिरपामाळ या ठिकाणी आहे. शिरपामाळ या ठिकाणी आहे. शिरपामाळ हे महाराष्ट्रातील जव्हार शहराजवळील धरमपूर येथे जव्हार नाशिक रोडावरील एक पर्यटन स्थळ आहे. शिवाजी महाराजांच्या मराठ्यांनी सैन्यासह सुरतेकडे कूच केले. त्यांनी जव्हार संस्थान जवळ तळ ठोकला आणि जव्हारचे कोठी शासक विक्रमशाह मोकने यांनी भेटले. त्यांनी मिळून सुरतेवर स्वारी केली. सेकंड बॅटल ऑफ मराठा इंग्रज. आडगाव व आसई दोन्ही योग्य असल्याने प्रश्न रद्द झाले. आडगाव आणि आसई दिल्या मागच्या वेळेस. आसई. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 1657. पुरंदर, पुणे. सईबाई, शिवाजी व ते बाबा, बुधभूषण, नायिका, भेद, नखशिखंड, रायगड, तुळापूरमध्ये 1689 मृत्यू झाला आहे. शिवाजी महाराजांच्या अफजलखानचा वध कोणत्या ठिकाणी केला? प्रतापगडच्या पायथ्याची खाणं. अफजलखानचा आदिलशाहीचा सरदार होता. अफजलखान आदिलशाहीचा सरदार होता. शिवाजी महाराजांनी अफजलखानचा वध प्रतापगड, सातारा येथे केला. तेथे त्यांनी अफजलखानची कबर बांधली. सिंहगड येथे तानाजींनी गड जिंकताना देह ठेवला. सिंहगडमध्ये तानाजींनी. पुरंदर येथील पुरंदरच्या तह प्रसिद्ध, तेथे संभाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत रामचंद्र त्र्यंबक सुमंत होते. रामचंद्र त्र्यंबक. पेशवा प्रशासनाचे मोरपंथ पिंगळे. सेनापती अंबिराव मोजे. सुमंत रामचंद्र त्र्यंबक. पंडितराव रघुनाथ पंडित. मुजुमदार नारो नीळकंठ. मामलेदार मुजुमदार. छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला आहे? सिंधुदुर्ग किल्ला त्यांनी स्वतः बांधलेला आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला आदिलशहाने बांधला. विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिलाहार घराण्यातील राजा भोज यांनी बांधला आहे. जंजिरा किल्ला मलिक कंपनीने बांधला आहे. शिवाजी महाराज यांनी 111 किल्ले बांधले. 53 किल्ले त्यांनी बांधले आहे. खालीपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराज? सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. आणि प्रतापगड सुद्धा बांधला आहे. पर्याय सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला. शिवनेरी किल्ल्यावर महाराज जन्म झाला. पन्हाळा किल्ला 12व्या शतकात बांधला आहे. शिवाजी महाराजांचे आजोळ बुलढाणा जिल्ह्यातील होते. आजोळ म्हणजे आईचे मूळ गाव. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाऊ होते. ते मूळ सिंदखेड राजा बुलढाणा येथील होत्या. म्हणजेच महाराजांचे आजोळ सिंदखेड राजा बुलढाणा हे होते. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? बाजीराव पेशवे शनिवार वाडा बांधण्यात गेला. शनिवार वाडा हा बाजीराव पेशवे प्रथम यांच्या काळात बांधला गेला आहे. शनिवार वाडा बाजीराव पेशवे. ते पेशव्यांचे मुख्यालय होते. 13 मोठ्या खोल्यांचा हा वाडा 1736 साली बांधला. आग लागल्याने हा वाडा जळून खाक झाला. बापरे, 13 मोठा वाडा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या संस्कृत ग्रंथ लिहिला? बुधभूषण लिहिला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथ लिहिला. त्यांनी त्यावेळी राजकारणाचा हा ग्रंथ लिहिला. त्यांनी त्यात शिवाजी महाराजांच्या किल्ल्याविषयी, मोगलांच्या अन्यायाविषयी माहिती दिली.